सो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मे महिन्याचा दिवस चालू आहेत आणि यामध्ये तुम्ही पाहताय की टेम्परेचर आपल्या छताचं किती जाते, लाईट जाते, त्यामुळं ते इलेक्ट्रिसिटी स्विच असल्यामुळं तर छताचं टेम्परेचर आपलं सांगायचा विषय म्हणजे 45 ते 50 सेल्सिअसपर्यंत जातो. मग त्यावेळेस किती गरम होते आणि छत गरम झालं, लाईट गेली तर खूप गरमी होते. मग त्यासाठी आपण घरगुती आणि टिकाऊ उपाय आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मी तुम्हाला एक सांगतो आहे, हे चुना आणि फेविकॉल आणि व्हाईट सिमेंटचं हे मिश्रण आहे आणि हे एक पहिल्यांदा कोट मारून घेतलेलं आहे मी स्वतः. आणि काल मारला होता, थोडा मला डाऊट होता म्हणून मी अर्ध्याच्या याच्यावर मारले. 750 स्क्वेअर फूटचा एरिया आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा 10 किलो इथं 5 किलो मारलेलं आहे, आणखी 5 किलो म्हणजे 350च्या जवळपास 10 किलो लागतो आहे. त्याच्यासाठी 1 किलो फेविकॉल, 10 किलो चुना आणि 1 व्हाईट सिमेंटचं. हे इतकं उठून दिसते ना की आता हे पहिलाच कोट झालेला आहे. आता दुसरा कोट आज मारायचा आहे, म्हणजे काल दिवसभर याला तापू दिले, आता हे राहिलेलं इथं मारायचं आहे. तर तुम्हाला आता मिश्रण बनवून दाखवतो आहे ते, तुम्हाला सांगतो सविस्तर कसं हे करायचं ते. आणि जुगाड म्हणलं, बाहेर पेंट करण्यासाठी पैसे भरपूर मागत होते, 2-3 हजार रुपये बोलत होते. मग आपण घरीच ट्राय केलं, झालं सक्सेसफुल. माझी छोटी बहीण, मी आणि आई तिघांनी मिळून केलेलं आहे. सकाळी आता सकाळचे 6:30-7 वाजत आहेत तरी एवढं ऊन आहे. हे अर्धा तासामध्ये पण होऊन जाते आणि साहित्य त्याच्यासाठी लागते हे रोलरचं मारण्यासाठी. एकदम इझी आहे. दाखवायचे तुम्हाला आणि होऊन जाते तुमचं. फक्त झालं का? तर आता आपण हे मिश्रण बनवलं आहे. याच्यामध्ये 2 किलो फेविकॉल, 10 किलो चुना आणि 1 सिमेंटचं, व्हाईट सिमेंटचं टाकलेलं. हे मिश्रण असं आपण व्यवस्थित घोटून घेतलेलं आहे. किंवा याची स्लरी अशी बनलेली आहे, घट झालेलं आहे तरी. तर याच्यामध्ये पाणी आपण जवळपास 14 लिटर टाकलेलं आहे. म्हणजे हे मिश्रण सगळं झालं 14 लिटर. आणि आपण डबल कोट मारतोय ना, त्यासाठी आपण इथं मग याच्यानंतर तुम्हाला दाखवलं की आणखी कसं झालं वाळल्यानंतर. आता सकाळ मारतोय आपण, दिवसभर हे करण्याचं. ओके, असं पाहू शकतो आपण. असं हे रोलर आपण डबल कोट थोडं जाड घेतलं आपल्याला. हे पाणी मिश्रण थोडं घट्ट असल्यामुळं हे होतंय, पण थोडं जाडच राहू द्यायचं, कारण त्याचं काय होतं पोट पावसामुळे निघून तुम्ही. आणि याचा रिव्ह्यू आपण नंतर सुद्धा देऊ की कसं घ्यायचं. बेसिक वर पाहतो. हे सक्सेस झालं तर मग तेवढं महागडं डॉक्टर फिक्सेड येण्याची गरज नाही, कारण आपलं छत नवीन आहे, जुनं नाही. बाकी 2-3 वर्ष झालेले आहे, त्यामुळे आपण हे चुना लावतो. जरी 2 वर्ष जरी टिकला तर पैसा वसूल आहे, कारण याला लागतच झालेले कॉस्ट फक्त 1000 रुपयाच्या याच्यामध्ये 700 स्क्वेअर फूटचं होतं आहे. म्हणून आपण थोडं हे, आणि तसं पाहिलं तर मग 7-8 हजार रुपये लागतील. म्हणून आपण हे पहिल्यांदा हे करून पाहतो फर्स्ट टाईम. छताची लाईफस्टाईल वाढवण्यासाठी आपलं हे पण करून घेण्यासाठी उलट छान सुंदर पण दिसते. हे बॉक्सला घ्यायचं.
बोललं तर मी बोलू नको तुला. अर्ध्या दिवसामध्ये एवढं झालेलं आहे शेत. आणि घरचं काम करण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. थकावट असते पण आनंद असतो बरं. तर एवढे पैसे वाचवले आपण स्वतः करतो आहे. आणि तिथं आता बघा डबल कोट मारलेलं किती छान दिसतो. ही सिंगल कोट इथं आणि आईच्या परत उद्या संध्याकाळी नाही तर उद्या हा डबल कोट इथं बसणार. हा सिंगल कोट आहे. त्यामुळे आपण हे सिंगल कोट असंच मारतो. थोडासा थिन असला तरी काही प्रॉब्लेम नाही होता. हे जाड मारले. सर्व कर वर्क इज डन. तुम्ही पाहू शकता ते डबल कोट, हा सिंगल कोट. सिंगल कोट थोडा थिन आहे, तो जाड आहे, तो थोडा पतला आहे. आता उद्या आणखी सकाळी याला मारायचं पण हा डबल वाळला एका तासभरामध्ये झालेलं आहे. असं वाटते मिठाच्या एका गारामध्ये तरी आहोत. बर्फ पडतो एकदम रिफ्लेक्टिव्ह असं ब्राईटनेस वाटतं त्याला. छत्र साईडचं छत्र बघा इकडल्या साईडला तिकडे. सो काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला कमेंट्समध्ये मी हा सिंगल कोटचा आहे आणि हा या साईडला डबल कोट म्हणजे 2 वेळेस मारलेला आहे. काल एक मारलेला, आज एक मारला. हे सगळं बघा एकदम जाडे लेअरमध्ये घेतलेलं आहे. पायाला पण थंडावा वाटतो आताच. हा सिंगल कोट आता वाळतो आहे. सकाळी मारायचं म्हणजे दिवसभर कडक उन्हामुळे स्ट्रेंथ पकडता येते त्याची. संध्याकाळी म्हणले की वाळायला टाईम. ओके.